हजारो रुग्णांना सेवा देणारे आणि जीवनदान देणारे आपल्या महाराष्ट्राचे सर्वांचे सुपरिचित श्रीमान सन्माननीय गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालेगाव बाराबुलतार फाउंडेशन भारतीय जनता पार्टी आमच्या सगळ्यांच्या वतीने गिरीश भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स लोकार्पण करण्यात आलेली आहे। या ॲम्ब्युलन्सचे अनेक विशेष गोष्टी आहेत। मला वाटतं ही फोर्स टेम्पो ट्रॅव्हलर ॲम्ब्युलन्स असून या ॲम्ब्युलन्स मध्ये EMS म्हणजे इमर्जन्सी मेडिकल सेवा ही एक डॉक्टर त्या ठिकाणी 24 तास त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या ॲम्ब्युलन्स मध्ये मोपेड एस्का कंपनीचं व्हेंटिलेटर आहे। हे व्हेंटिलेटर पोर्टेबल असून पेशंट जरी बाहेर काढलं तरी त्याच्या बरोबर जाईल आणि विशेष या व्हेंटिलेटरच्या अशा की 2 ml पासून तर 200 ml 2000 ml पर्यंत बाळाला ऑक्सिजन त्या ठिकाणी पुरवला जाऊ शकतो। विशेष म्हणजे 500 ग्रॅमच्या बाळापासून तर वयस्कर वृद्ध माणसांपर्यंत ॲडल्ट्स पर्यंत तो ऑक्सिजन पुरवण्याची तरतूद आणि आधुनिक पद्धतीचं व्हेंटिलेटर या ठिकाणी दिलेलं आहे। आज नाशिक जिल्ह्यामध्ये ही एक सह्याद्री हॉस्पिटलची अशा प्रकारची अत्याधुनिक मशिनरी असलेली ॲम्ब्युलन्स आहे आणि दुसरी ही आपली एक ॲम्ब्युलन्स आहे। अशा पूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिक शहरामध्ये या दोनच ॲम्ब्युलन्स आहेत। त्याचबरोबर या ॲम्ब्युलन्स मध्ये पॅरा 5 मॉनिटर आहे। त्या पॅरा 5 मॉनिटरच्या माध्यमातून पेशंट शिफ्ट होत असताना त्याचा ECG खराब झाला तो लगेच दिसणार, BP रेज झाला डाऊन झाला तो दिसणार, टेम्परेचर कमी अधिक झालं ते दिसणार, ऑक्सिजन लेवल बॉडीच्या प्रत्येक पार्ट मध्ये बोटाला किती आहे, पायाला किती आहे, ऑक्सिजन लेवल डिस्टर्ब झाली तर ती लगेच त्या पॅरा 5 मॉनिटरच्या माध्यमातून लक्षात येणार आणि श्वासन क्रिया कशा पद्धतीने चाललेली आहे त्याची ती रेस्पिरेटरी सिस्टीम पण त्याच्यामध्ये रेकॉर्ड होते। अशा प्रकारची मशिनरी त्याच्यामध्ये आहे। सक्शन मशीन आहे। जर अचानक पेशंटच्या छातीमध्ये श्वासनलिकेमध्ये रक्त साकळले तर त्या सक्शन लगेच त्याच मिनिटाला त्या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी सक होऊन पेशंटला रिलीफ मिळेल अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये आहे। हे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिससाठी डॉक्टर हे परमनंट राहणारे सन्माननीय नकुल भाऊ निकम आपल्या दाभाडीचे भूमिपुत्र आहेत आणि नाशिक येथे ते सर्व्हिस करतात चांगल्या हॉस्पिटलला। आज ते या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून कायम 24 तास सेवा देणार आहे। नकुलजी निकम हे जे व्हेंटिलेटर आहे मोपेड एस्का कंपनीचं मोपेड 6.5 याचा टायडल व्हॉल्यूम 2 ml पासून तर 2000 ml पर्यंत आहे। हे न्यूनेट पेडियाट्रिक आणि अडल्ट तिघ प्रकारचे पेशंट नेण्यास सक्षम आहे व्हेंटिलेट करण्यासाठी। मध्ये आले तरी चालेल। हे पॅरा 5 मॉनिटर आहे। याच्यामध्ये आपल्याला पेशंटचा ECG हे आहे पॅरा 5 ब्लड प्रेशर, टेम्परेचर, ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि रेस्पिरेशन ते कळतं। त्याच्यानंतर हे आहे सिरिंज पंप। याच्याने आपण पेशंटला आयनोट्रॉस वगैरे मेडिसिन एकदम प्रिसाइजली देऊ शकतो। हे आहे सक्शन मशीन, ब्लड वगैरे म्युकस वगैरे कप वगैरे ते ET मधून आपण खेचून घेऊ शकतो पेशंटला। त्याच्यानंतर SOS इमर्जन्सी मेडिसिन आहे गाडीमध्ये। कार्डियाक अरेस्ट, हार्ट अटॅक वगैरे आल्यावरती आपण ते यूज करू शकतो। इंटुबेशन ट्रे आपल्याकडे। जर एखादा पेशंट चालू रस्त्यामध्ये किंवा चालू गाडीत पेशंटला काही झालं, पेशंट अनकॉन्शियस झालं तर आपण पेशंटला इंटुबेट करून व्हेंटिलेटरवरती घेऊ शकतो। त्याच्यानंतर अंबू बॅग आहे अडल्ट आणि पेडियाट्रिक, अडल्टसाठी आणि ही न्यूनेट्स आणि पेडियाट्रिकला। अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नावाने आज आपण या ठिकाणी ही लोकार्पण केलेली आहे। या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून अल्प दरामध्ये जर बाकीच्या ॲम्ब्युलन्सला 13-14 भाडं असेल तर हिच्यामध्ये 3-1 हजारचं कन्सेशन सर्वसामान्य रुग्णांना दिलं जाईल। ही ॲम्ब्युलन्स कुंभमेळा होईपर्यंत ही नाशिकमध्येच राहणार आहे। नाशिकला त्या ठिकाणी पेशंटला ती सेवा देणार आहे। पुन्हा गिरीश भाऊंना उदंड आयुष्य लाभो। त्यांच्या हातून आतापर्यंत हजारो रुग्णांची सेवा झाली आणि अनेक रुग्णांना जीवनदान मिळालं। अजून त्यांच्या माध्यमातून हजारो रुग्णांची सेवा घडो, जीवनदान मिळो आणि आमचंही आयुष्य गिरीश महाजन साहेबांना लाभो अशी वाढदिवसाच्या निमित्त गिरीश भाऊंना
खूप साऱ्या मोरपंखी गोड गोड शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गिरीश भाऊ.